नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. वेलनेस या शब्दाचा अर्थ होतो उत्तम आणि आरोग्यदायी अशा जीवनशैलीचा स्वीकार करणं. आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला टिकून राहायचं असेल तर आपलं आरोग्य चांगलं टिकून ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. घर आणि संसार या दोन्हीही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या आजच्या या स्पर्धेच्या युगातील सखीला आपल्या आरोग्याविषयक काळजी नितकीच घेणं हे महत्त्वाचं आहे. काय खावं, कसं खावं, कधी खावं, केव्हा खावं या सगळ्याचा जर विचार केला ना तर नक्कीच ह्या वेलनेस मेंटेन होऊ शकतो. आणि यासाठीच आजच्या विषयाची निवड केली आहे. हे नियोजन कसं करावं हे बघण्यासाठी पाहूया आजचा विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत महिलांसाठी पोषक आहार या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये आपल्याबरोबर एक तज्ज्ञ सखी आहे. आज आपल्याबरोबर आहेत आहार तज्ज्ञ माधुरी ठोंबरे. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. आणि खरंच काय खावं, किती खावं, कसं खावं या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळवायची आहेत आणि आपलं मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमात आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तेव्हा सर्व प्रेक्षकांना आधी त्यांची ओळख करून देते. आहार तज्ज्ञ माधुरी ठोंबरे. आहार तज्ज्ञ याच बरोबरीने डाएट अँड न्यूट्रिशन सल्लागार म्हणून सुद्धा त्या काम पाहतात. बी फार्म एम फार्म विथ डिस्टिंक्शन त्यांनी पूर्ण केलेलं आहे. जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे औषध वितरण विभागात त्या कार्यरत आहेत. साईराम न्यूट्री केअर सावेडी अहमदनगर येथे प्रायव्हेट त्यांचं क्लिनिकसुद्धा आहे. त्यांनी ल्युपिन फार्मासिस्ट त्याचबरोबर मिडास केअर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतही काम केलं आहे आणि पवार कॉलेज ऑफ फार्मसी येथे प्राध्यापक म्हणून सुद्धा काम केलं आहे. भारतात आणि भारताबाहेर अनेकांना आहार नियोजनाविषयीचं मार्गदर्शन त्या करत असतात. NFC हेल्थ क्लब क्रॉम्प्टन प्रायव्हेट लिमिटेड अनेक शाळांमधून पोषक आहाराविषयीचं त्यांचं मार्गदर्शन नेहमीच होत असतं. साईराम न्यूट्री केअर याच नावाने फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवर सुद्धा मॅडम ॲक्टिव्ह आहेत आणि त्या अनेकांना आहारविषयक सल्ला नेहमी देत असतात. आजच्या या कार्यक्रमात महिलांसाठी पोषक आहार नेमका कसा असावा ह्या विषयावर त्या मार्गदर्शन करणार आहेत. मला खात्री आहे की या विषयावर आपल्याही मनात नक्कीच शंका असतील, काही प्रश्न असतील तर ते जरूर कार्यक्रमामध्ये विचारा आणि त्यासाठी संपर्क क्रमांक लिहून घे. आपले संपर्क क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 हा STD कोड आहे मोबाईल धारकांसाठी आणि मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी. फोन करताना नेहमीप्रमाणे काळजी घ्यायलाच लागणार आहे. ती म्हणजे एवढीच की जेव्हा तुमचा फोन इथे जोडला जाईल तेव्हा घरातल्या दूरदर्शन संचाचा आवाज आपल्याला बंद ठेवायचा आहे म्हणजे एको येणार नाही. आणि मोबाईलवरून फोन करताना जिथे उत्तम नेटवर्क आहे तिथून फोन करायचा आहे म्हणजे तुमचा प्रश्न इथपर्यंत सलग आणि अखंडितपणे ऐकू येईल. आजचा आपला विषय आहे महिलांसाठी पोषक आहार. तेव्हा याच अनुषंगाने आपले प्रश्न असावेत म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्यापर्यंत येऊन पोहोचतील. आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत आहार तज्ज्ञ माधुरी ठोंबरे. तेव्हा कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करूया मॅडम. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे की आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि प्रत्येक महिलेला कामासाठी बाहेर पडायला लागतं आणि हे काम करत असताना घरातल्या जबाबदाऱ्यासुद्धा तिच्यावरती येऊन पडतात. तर माझ्या मनात पहिला हा प्रश्न आहे की आपण म्हणतो की आपली दिनचर्या बदलली आहे किंवा जीवनशैली बदलली आहे. तर नेमकी ही जीवनशैली कुठून बदलली आहे? आहाराकडे वळण्यापूर्वी आपण याच्यावरती भाष्य करावं असं माझं म्हणणं आहे. नक्कीच नक्कीच. या 21व्या शतकामध्ये बदलती जीवनशैली पाहिली तर स्त्रीमध्ये आजार वाढताना आपल्याला दिसत आहेत. 21व्या शतकामध्ये आजची स्त्री ही चूल आणि मूल न सांभाळता तिला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहे. जसे की तिला घरातील सर्व कामे सकाळी उठल्यापासूनचे रात्री झोपेपर्यंतचे, घरातील मुलांचे शिक्षण, त्यांचे संस्कार, एवढंच नाही तर कुटुंबातील प्रत्येक मंडळीच्या हेल्थची काळजीसुद्धा. हे करूनही तिला बाहेरच्या जगामध्ये मेट्रो सिटीमध्ये वावरताना बऱ्याच प्रश्नांना तिला सामोरे जावं लागत आहे. आणि तिथून सुरुवात होते मेंटल डिस्टर्बन्सची. कारण मानसिकताच मुळात खराब होते त्याच्यामुळे तिला लागोतार सगळे आजार तिच्या मागे लागू पडतात. आणि ह्याला मेन सगळ्यात आपण आधी जाऊन जर विचार केला तर पहिल्या ज्या स्त्रिया होत्या त्यांची दिनचर्या सगळी व्यवस्थित होती. सकाळी लवकर उठे, लवकर निजे, त्याच्यानंतर सकाळी नाश्ता करणे 8:30 ते 9 मध्ये, कारण
त्यावेळेस अग्नी प्रज्वलित होत असतो आणि सूर्य जेव्हा माध्यान्हाला येतो तर त्यावेळेस ते जेवण करणे, भरपेट असं जेवण घेणे आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अगदी कमी, म्हणजे आपण म्हणतो की दुपारचं जेवण राजासारखं असणं, संध्याकाळचं अगदी कमीत कमी आहार आपल्या ताटामध्ये असणं आणि रात्री लवकर निजे, म्हणजे आत्ता आपण ज्या काही वेळेमध्ये झोपतो त्या वेळेमध्ये त्यांची निम्मी झोपही होऊन जात होती. तर याला कारण असं आहे की मान्य आहे आजच्या जगामध्ये तिला बाहेर वावरावं लागत आहे, पण तांत्रिक गोष्टींचा आणि तांत्रिक ज्या काही गोष्टी असतात म्हणजे लॅपटॉप, मोबाईल यांचा, त्याच्यानंतर सोशल मीडियाचा, यांचा गरजेव्यतिरिक्त जास्त वापर आणि त्यानंतर तिची जी ह्याच्यामध्ये धावपळ कुचंबणा होते ना, याच्यामुळे खरं तर तिचे आरोग्य बिघडत जात आहेत. याला अजून एक कारण म्हणजे पहिल्या स्त्रियाही हे सगळे कामं करत होत्या. माता कुंतीचा घास भीम जो 5 पांडवापैकी होता, तर त्याच्या पोटात जोपर्यंत माता कुंतीचा घास जात नाही ना तोपर्यंत भीमाचं पोट काही भरत नव्हतं. म्हणजेच काय, आईच्या हातचं खाणं हे मायेनं आणि प्रेमाने असतं. तर आज ते कुठेतरी चुकत आहे, कारण प्राधान्य हे आरोग्याला दुसरं दिलं जात आहे आणि पहिलं हे आपल्याला आपला इन्कम असो किंवा सोसायटी असो या गोष्टींना दिलं जात आहे. तर ह्याची कुठेतरी मला स्वतः खंत वाटते. नाही, मला वाटतं आणि तुम्ही जे म्हणताय ते अगदी खरं आहे की आपलं जे शारीरिक आरोग्य आहे ते तर महत्त्वाचं आहे, पण एक मानसिक स्वास्थ्यावर सुद्धा जो परिणाम होतोय त्याचाच एकंदर स्त्रीच्या शारीरिक आरोग्यावर कळत नकळत कुठेतरी परिणाम व्हायला लागलाय. तर यालाच जोडून विचारायचं की तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे की हे मानसिक स्वास्थ्यही बिघडतंय किंवा शरीरावर सुद्धा त्याच्या विपरीत परिणाम होत आहेत, मग त्याच्यातून साधारण कुठले रोग उद्भवताना दिसत आहेत, काय सांगाल? सुरुवात तर मानसिक हेल्थ खराब झाल्यामुळे, ती मेंटल डिस्टर्ब असल्यामुळे तिची मानसिक ताणतणाव, चिडचिडेपणा, मग केसांची गळती आणि सगळ्यात मोठा इम्पॅक्ट पडतो तो हॉर्मोनल इम्बॅलन्समध्ये. हॉर्मोनल इम्बॅलन्स झाले तर गर्भाशयाचे सगळे विकार, अगदी कॅन्सरपर्यंत सुद्धा तिला आता सामोरे जावं लागत आहे. पण ह्या सगळ्यांचे परिणाम दिसताना तिला हे सगळं, जेव्हा ती आरशासमोर उभं राहते तर डोळ्याखाली काळं दिसणं, त्याच्यानंतर केसांमध्ये टक्कल पडणं, खालची लोअर बेली जास्त वाढणं आणि मग तिला जाणवतं की माझ्यामध्ये काहीतरी कमी, आता मी वय वाढत आहे किंवा अवकालीन जे काही त्रास दिसत आहेत ते तिला उद्भवतात आणि मग समजतं सगळं. पण नंतर आपण आज करू उद्या करू ह्यामध्ये सगळे तिचे दिवस निघून जातात आणि ह्या सगळ्या गोष्टी मागेच पडतात. मग जिथे मेंटल डिस्टर्बन्स होते तिथे शारीरिक आजार चालू होतात, जसे की ओस्टिओपोरोसिस आहे, त्यानंतर कॅन्सरसारखे जे आहेत, निद्रानाशसुद्धा त्याच्यामुळे होते आणि सगळीच एकूण जेव्हा फाईल वाढत जाते आणि डॉक्टरांकडे जेव्हा फाईल घेऊन जाते त्यावेळेससुद्धा ती नैराश्यामध्येच असते. मग एकाला एक लागून हे सगळे आजार येतात, कारण आजार येताना एकाला कधी येत नाही, तो मिळूनच सगळे आणतो आणि पुन्हा एकदा ती परत मेंटल हेल्थ खराब होऊन अगदी तिला सायकॅट्रिकची सुद्धा ट्रीटमेंट घ्यावं लागते. तर ही तोच विषय येतो की ती जेव्हा पहिले ह्या सगळ्या दिनचर्या आणि जीवनशैली तिच्याकडून जी बदलण्यात गेली आहे ना, तर ह्याचे परिणाम तिला भोगावे लागत आहे. पण खंत याची वाटते महत्त्वाचा फॅक्टर आहे तो आहे आहार. आणि तुम्ही जे आता रोग सांगितले त्यावर आम्हाला महाआयुष्यक मार्गदर्शन हवंच आहे. फक्त कार्यक्रमात एक फोन येतोय तो आपण घेऊया. पूनम दौंडे आपल्याला शिर्डीहून प्रश्न विचारतायत. नमस्कार पूनमजी. नमस्कार. हॅलो, प्रश्न विचारा आपला. नमस्कार. हा बोला, प्रश्न विचारा. हॅलो, बोला बोला. हॅलो, प्रश्न विचारा अखंडितपणे. माझा प्रश्न असा आहे की माझी डिलिव्हरी झाली, 1 वर्ष झालंय, 1 वर्षाचं बाळ आहे मला. पण त्यानंतर माझं वेट असं कमी नाही होते, म्हणजे बाकी वेट कंट्रोल मध्ये आहे, बट ओटी आणि पोटाचं जे वेट आहे ते ऍज इट इज तसंच दिसतंय. सो त्यासाठी काय करावं किंवा काय आहार घ्यावा हे जरा माझा सध्या प्रश्न आहे. सो त्याच रिलेटेड मला प्रश्न विचारायचा होता. नक्कीच. त्यांचा प्रश्न तुम्हाला समजला असेल. तर प्रसूतीनंतरचं त्यांचं जे वजन वाढलंय, ओटी पोटाचं घेर किंवा या संदर्भात, तर त्यांनी त्यासाठी आहारविषयक सल्ला आपल्याला मागितलेला आहे, काय सांगाल? सुरुवातीला मला सांगावं असं वाटतं की स्त्रियांमध्ये जसं वय वाढत जातं तसे तिच्यामध्ये सगळे बदल होतात. रसधातूसारखा एक धातू आपल्या महिन्याला बाहेर पडतो, म्हणजे मासिक पाळी जेव्हा चालू होते हे आपणा सर्वांना माहिती आहे. पण त्याच्याबरोबर मग तिची गर्भावस्था असो, गर्भधारणा असो, गर्भावस्था असो, बाळंतपण असो आणि नंतर मेनोपॉज असो, या प्रत्येक स्टेजमधून तिला जाताना जास्त त्रास हा युटेरसचा होत जातो, जोपर्यंत रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज येत नाही तोपर्यंत. आणि ज्यावेळेस
ज्यावेळेस ती बाळपणमध्ये किंवा त्याच्या आधी म्हणजे गर्भावस्थेमध्ये एवढी बॉडी जी स्ट्रेस होते ना, जेव्हा तिच्यामध्ये एखादं बाळ वाढल्या जातं 9 महिने, तर त्याचा परिणाम तिथे लोअर बेली वाढण्यासाठी होतो. म्हणजेच काय, मी आता सांगितलं तसं हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो, म्हणून गर्भाशयाच्या ह्या प्रॉब्लेममध्ये चरबी तिथे साठली जाते. वास्तविकता आपण पाहिलं तर स्त्रियांची चरबी ही आर्म्समध्ये, त्याच्यानंतर थाईजमध्ये, हिप्समध्ये, लोअर बेलीमध्ये वाढत जाते. पण सगळ्यात जास्त जी असते तर ह्यांच्यामध्येही तिचं बाळपणामध्ये ते दिसायला लागतं. याच्यामध्ये साहजिकच आहे, तुम्ही पहिले हॉर्मोन बॅलन्ससाठी प्रयत्न करायला हवा, म्हणजे लवकर उठे लवकर निजे, आणि मानसिक स्वास्थ्यासाठी एखादं शास्त्रीय संगीत ऐकणं ह्याला मी प्रायोरिटी पहिले देईल आहारापेक्षा, की पहिले तुम्ही मानसिकदृष्ट्या स्टेबल व्हा. त्यानंतर सेकंड प्रायोरिटी देईल आहारासाठी, तर सकस आहार घ्या. जो काही पहिले आपण म्हणजे आपल्या पहिल्या आजी वगैरे जर आपण पाहिलं तर तो जो काही आहार घेत होत्या तो सिंपल, जो घरी बनवता येईल असा, म्हणजे डाएटमध्ये तुम्ही फ्राईड आयटम्स, फास्ट फूड ह्या गोष्टींचा वापर टाळा. म्हणजे मी कोणावर आक्षेप घेणार नाही, पण आपल्याला किती खावं, कधी खावं आणि कसं खावं याचं प्रमाण कळायला हवं. तर सकस आहारामध्ये संतुलित असा आहार घेत जा. नक्कीच योग्य आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुमचा प्रमाणबद्ध आहार हा घेण्यात गेलेला असावा. तरीसुद्धा तुम्हाला स्वतःहून प्रयत्न करता येईल तर तुमच्या फायबर्स इंटेकमध्ये वाढ करावी. म्हणजे गाजर, बीट, भिजलेले ड्रायफ्रूट्स यांचा समावेश असावा, आणि ओमेगा 3चा कंटेंट जास्त असावा, जो की अक्रोडमध्ये असतो, जवसमध्ये असतो. तर जेव्हा कधी आपण भिजून गोष्टी खातो ना, तर त्याच्यातले कंटेंट, न्यूट्रिशन आपल्याला भेटतात. तिथे खूप जणांची चूक होते की आपल्या असं हातात घेतलं आणि असं खाल्लं तर ते काही भेटत नाही ड्रायफ्रुट्समधून. जेव्हा एखादा बदाम असा भिजून घेतला जातो तर त्याच्यातून नक्कीच 13 ते 14 ग्राम प्रोटीन आपल्याला भेटतं एक भिजवलेल्या बदामामधून. मला वाटतं तुम्ही मोठी टिप दिलीत की ते भिजवून खाणं हे प्रकृतीसाठी आवश्यक असतं. तर फायबर्स इंटेक असावा. ताटामध्ये एक पट जर चपाती असेल तर त्याच्या 6 पट भाजी घेण्यात यावी. डाळ, त्याच्यानंतर नाचणीचा पापड भाजलेला असावा, कारण मानसिक हेल्थ चांगली पाहिजे ना, तर मग ताटामध्ये सगळं काही असावं. कोशिंबीर असावी, सॅलड असावा, आणि जेवणाच्या अर्ध्या तासानंतर ताक घेण्यात यावं, कारण दूध आणि दुधाचे सगळे पदार्थ ह्यांच्यामध्ये प्रोटीन्सची संख्या खूप असते, आणि मांसाहारीपेक्षा शाकाहारीला प्राधान्य द्यावं जर आपल्याला वजन लवकर कमी करायचं असेल तर. आणि अति व्यायाम टाळावा आणि आहाराकडे पहिला फोकस करावा, कारण लक्षात असावं की 70% भाग हा आहाराचा असतो आणि 30% भाग हा व्यायामाचा असतो. तेव्हा कुठे तो 100% म्हणजे 100% फिटनेस असतो. तर या गोष्टींनी सुरुवात करायला हवी. निदान 30 मिनिटे तरी सकाळी आणि संध्याकाळी चालायला हवे. आणि एखादं मील जे काही तुम्ही घेताल, सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं, तर निदान 15 ते 20 मिनिट चालायला हवं. कारण लक्षात असू द्या की खाल्ल्यानंतर ते खर्च करण्यामध्ये जी मज्जा असते ती कशात नसते. म्हणजे तुम्हाला ते सॅटिस्फॅक्शन वेगळंच मिळत जाईल. या गोष्टींपासून सुरुवात केली तर मला वाटतं नक्कीच तुम्हाला 50 ते 60% तरी सुरुवातीला फरक जाणवावा लागेल. मग सेल्फ कॉन्फिडन्स वाटत जातो आणि मग स्वतःमध्ये जो विश्वास वाढतो ना, त्याने आणखीन पुढचे काही कामं करण्यास मज्जा येते. खरं आहे. आता सांगितलेल्या या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात की पोळीच्या 6 पट तुम्ही म्हणालात तसं भाजी खाणं किंवा ड्रायफ्रुट्स भिजवून खाणं हे महत्त्वाचं आहे. ताक कधी प्यावं तर ते जेवणानंतर अर्ध्या तासाने आपण उल्लेख केला त्याप्रमाणे. तर या लहान लहान गोष्टी असतात, पण ज्या बरेच वेळेला आपण जेवत असताना आपलं दुर्लक्ष होतं आणि आपण त्या करत नाही. आता मला पुढच्या प्रश्नाकडे यायचं आहे की तुम्ही मगाशी बोलताना उल्लेख केला होता की कॅन्सर सारखे रोग सुद्धा अलीकडे वाढायला लागलेत, आणि मग त्याच्यामध्ये विशेषतः ब्रेस्ट कॅन्सरचं किंवा सर्वाइकल कॅन्सरचं प्रमाण, सर्वाइकल कॅन्सरचं वाढतंय. तर ह्याच्याशी आपण ज्या वेळेला 2 हात करत असतो किंवा ह्याच्यावरती आपण ज्या वेळेला उपचार घेत असतो, तर त्या दरम्यान आहाराच्या बाबतीत आपण किती जागरूक राहिलं पाहिजे, कारण नाहीतर आपण ती जी प्रक्रिया आहे उपचारांची ती तेवढी सक्षमपणे पूर्ण करू शकणार नाही. तर मग त्या वेळेला आहाराविषयक काय भान असायला हवं? नक्कीच. सध्या चर्चित असलेला आणि बऱ्याच प्रमाणात आपल्याला ऐकायला मिळते तो म्हणजे सर्वायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर. खरं तर मला चिंतेची बाब वाटते की आजच्या मी मगाशी सांगितल्याप्रमाणे स्त्रिया सेकंड प्रायोरिटी अजूनही आरोग्याला देत आहेत, आणि फर्स्ट प्रायोरिटी सोसायटी, सोशल मीडिया आणि जो काही ज्या कामासाठी त्या बाहेर पडत आहेत, त्या इन्कम असो किंवा वेगवेगळ्या कारणासाठी असो, ती फर्स्ट प्रायोरिटी राहते. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला कॅन्सरची उद्भवता होऊ नये म्हणून किंवा कॅन्सर उद्भवल्यानंतर दोन्ही वेळेस सकस आहाराकडे प्राधान्य द्यावं. सकस आहार म्हणजे नेमके काय? आपण जो रोज आहार घेतो त्यालाच सकस आहार म्हणतात, परंतु आपल्या जीवनशैलीमध्ये त्याच्यामध्ये बदल करून आपण जो काही वेळ असो
क्वालिटी असो, म्हणजे काय खातोय ते आणि कसं खावं ते. उदाहरणार्थ पनीरमध्ये प्रोटीन आहे आपल्याला माहिती आहे, पण ते किती खावं. एखाद्याला 60 ग्रॅमची आवश्यकता असते, एखाद्याला 120 ग्रॅमची आवश्यकता असते. कसं खावं ते, परतून खावं की शिजून खावं, असं प्रत्येकाच्या अग्नीप्रमाणे, वातपित्त कफप्रमाणे त्याची प्रवृत्ती बदलत असते. त्याच्यामुळे असं नाही की समोरची व्यक्ती ती खाते तर आपल्यालाही ते पचेलच. मेनच असं आहे की प्रत्येकाच्या व्यक्तीच्या प्रवृत्तीनुसार त्याची प्रकृती ठरवलेली असते निसर्गाने. त्यामुळे आपल्याला सगळं माहिती असतं, पण आपल्या आपल्या प्रत्येकाच्या पद्धतीप्रमाणे तुमच्या आहारामध्ये आत्ता सांगितलं तसं हे प्रत्येकानेच असावं की भाजी ही जास्त आणि पोळी, म्हणजे जे काही आपण कार्बोहायड्रेट्स आहारात घेऊ ना, तर नाचणी असो, ज्वारी असो, बाजरी असो, तांदूळ असतो, तर ह्यांचं सगळ्यांचं प्रमाण जास्त असावं आणि भाज्यांचं त्याच्याहून जास्त असावं आणि सगळ्यात कमी प्रमाण प्रोटीन्सचं असावं. प्रोटीन्स काय करतं तर मसल ग्रोथसाठी यूज होतो, पण प्रोटीनची संख्या हा आजकाल काय होतं आहे की मार्केटेड प्रोडक्ट्स जे घेतले जातात, अति वाढलेलं वजन पटकन कमी करणं, त्याच्यानंतर कमी असलेलं वजन पटकन वाढवणं, तर या फास्टमध्ये अति काहीच चांगलं नसतं. तर हे लक्षात असावं की अति विचार चांगला नसतो, अति व्यायामही चांगला नसतो, अति खाणंही चांगलं नसतं. सगळं काही प्रमाणबद्धता असावी तुमच्या खाण्यामध्ये. जे कॅन्सर पीडित लोक सध्या आहेत आणि आपल्याला कॅन्सर उद्भवू नये म्हणून, तर त्यासाठी तुम्ही सॅलड आहारामध्ये असावा, नक्कीच 2 टाईम असावा. फायबर्स गोष्टींची संख्या पुन्हा एकदा ताटामध्ये जास्त असावी. पपई झालं, फळांमध्ये पपई आहे, त्याच्यानंतर नारळाच्या पाण्यामध्ये सुद्धा सोडियम पोटॅशियममधून सुद्धा तुम्हाला बऱ्याच प्रमाणात फायबर्स मिळतात. आणि जेवणाच्या नंतर पाचक गोष्टी घ्याव्यात, जसं की ताक आहे, कधी कधी दह्यामध्ये कोशिंबीर म्हणजे सॅलड गोष्टी जरी मिळून त्या अर्ध्या तासाने खाल्ल्या तरी चालतील, कारण प्रोबायोटिक आपण जे म्हणतो, कारण आरोग्याला, आपल्या शरीराला काही जंतूची सुद्धा, बॅक्टेरियाची सुद्धा गरज असते. त्याच्यामुळे दही झालं, ताक झालं, या गोष्टी जेवणाच्या अर्ध्या तासानंतर घ्यावे. जेवताना अगदी घोट पाणी घ्यावे. ज्याला भरपूर पाणी पिण्याची सवय असते त्यांनी घोट घ्यावं आणि नाहीच घेतलं तर उत्तम राहतं. 30 मिनिटे चालायला हवीत, त्याच्यानंतर योगासनं, त्याच्या झुंबा, जिम हे जॉईन केलं तर उत्तमच. पण अगदीच पटकनच काही जॉईन न करता सुरुवात 30 मिनिटेपासून करावी, कारण तुम्हाला ऑक्सिजनची क्षमता जास्त हवी असते. आणि सकाळी 6 वाजता जर फिरायला जाताल तर 7 वाजेपर्यंत, सकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत वातावरणात खूप जास्त प्रमाणात ऑक्सिजन असतो आणि कमी प्रमाणात कार्बन डायऑक्साईड किंवा ओझोन लेअर असतो. तर मग प्राणायामालाही फोकस दिला पाहिजे, कारण प्राणवायू आपल्या शरीरामध्ये जो काही स्टॅमिना आणि स्ट्रेंथ वाढवायचा असेल तो प्राणायामाशिवाय त्याला गत्यंतर नाही. खरंय, मला वाटतं. आणि ह्या सगळ्या वेळा जपणं तुम्ही म्हणलात त्या सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. मॅडम असंच मार्गदर्शन आपल्याला पुढेही करणार आहेत, पण वेळ झाली इथे एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. तुलाच आता पुढे यायचे, देश घडवण्या तयार हो, मतदानाने देशाचे भवितव्य ठरवण्या तयार हो. प्रलोभने वा दबाव येवो, पुन्हा पुढेही झुकू नको, लोकशाही ही तुझीच आहे, कर्तव्याला चुकू नको. ये पुढे मतदान कर, लोकशाहीचा सन्मान कर. बशीर बद्र साहब ने बचपन के बारे में क्या खूब कहा है. लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा. उड़ने दो परिंदों को अभी, शोक हवा में, फिर लौट कर बचपन के जमाने नहीं आते. चक्के में चक्का, चक्के पे गाड़ी, नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है. मुट्ठी में है तकदीर हमारी. तो बचपन की शरारत से निकले गाने और उनसे जुड़े दिलचस्प किस्से जानने के लिए देखिए रंगोली. दादी अम्मा मान जा. रंगोली प्रसारण दर रविवारी दुपारी 12 वाजता, दर गुरुवारी दुपारी 2:30 आणि रात्री 8:30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. मला लोक विचारत खूप वेळा, माझे सिनेमे जेव्हा मी केले तेव्हा, की का हो तुम्ही सिनेमाचं शिक्षण कुठे घेतलं. मी सांगत असे की फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये. अच्छा, तुम्ही तिथे शिकत होता. नाही, शिकवत होते. कथा सईची दर रविवारी सकाळी 9 वाजता, पुनःप्रक्षेपण रविवारी रात्री 10 वाजता आणि बुधवारी दुपारी 1:30 वाजता, फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर.
ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. महिलांसाठी पोषक आहार या विषयावर आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत आहार तज्ज्ञ माधुरी ठोंबरे. कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक फोन येतोय, तो आपण घेऊया. रेखा शेटे आपल्याला अहमदनगरहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार, प्रश्न विचारा आपला. नमस्कार रेखाजी, प्रश्न विचारा. हॅलो 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 प्रश्न विचारा. आपला आवाज येतोय आमच्यापर्यंत. हो, येतोय. हॅलो हॅलो प्रश्न विचारा. हॅलो नमस्कार. बोला, प्रश्न विचारा. हॅलो. हा, माझा प्रश्न असा आहे की 40 नंतर आहार कसा असावा, विशेषतः कॅल्शियम कमी होतं शरीरातलं, तर त्या दृष्टीने आहार कसा घ्यावा. नक्की. त्यांचा प्रश्न फार मला वाटतं संयुक्तिक आणि माझ्याही मनात तो होता. पुढे मलाही हे विचारायचं होतं की वयाची 40 ओलांडल्यानंतर बऱ्याचशा सखींच्या आयुष्यात असा एक थोडासा अडचणीचा गोष्ट येते आणि ती म्हणजे कॅल्शियम कमी होणं. तर त्यावेळेला आहार कसा असावा, काय सांगाल. रजोनिवृत्ती म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रक्तधातू जो असतो त्या धातूचा महिन्याला त्या बाहेर फेकला जातो. तर मग हिमोग्लोबिन कमी झाल्याने सुद्धा कॅल्शियमची डेफिशियन्सी जाणवते. सगळ्यात महत्त्वाचं कॅल्शियम इम्प्रूव्ह करण्यासाठी सरळ साधं राजगिरा लाडू असतो, तो दुधात खाल्ल्याने सुद्धा कॅल्शियम वाढतं. त्याच्यानंतर चाकवत तांदळाचं, त्याच्यानंतर माठाची, चिलाची या भाज्यांमध्ये सुद्धा कॅल्शियम आढळतं. आणि दूध आणि दुधाचे पदार्थ, जर तुम्ही प्युअर व्हेजिटेरियन असाल तर दुधाचे सगळ्या पदार्थांमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये कॅल्शियम आढळतं. आणि डिंकाचे लाडूही खावेत. पहिल्या लेडीज ह्या सगळ्या खात होत्या, तर आपणही ते खावेत, कारण आपल्या त्या DNA मध्ये सगळे बंधनं लागून आलेत ना, तर त्याला आपण कुठेही मोड नाही करू शकत. त्याच्यामुळे पहिले इम्पॅक्ट असतो की वातावरणाचा, आणि त्याच्यानंतर असतो की DNA काय घेऊन आलेले आहेत पहिल्या. तर डिंकाचे लाडूसुद्धा खावेत. हवे तर गुळात घेऊ शकतो किंवा मोठी जी मिश्री खडी साखर असते तर तिच्यामध्येही ते बनवलेत तरी चालतात. आणि त्याच्यामध्ये अजून असं की जे गिरगाय असतं तर त्याचं तूप खूप आपल्या आरोग्यास चांगलं असतं, कारण गिरगाय ही दिसतानीच शांत असते, तर तिचे हॉर्मोन्सही तसेच शांत असतात आणि आपल्यालाही ते लागू पडतात. तर गिरगाय गोमातेचं तूप खाणं योग्य राहतं. तर डिंकाचे अशा पद्धतीचे लाडू, राजगिरा लाडू दुधात भिजवून खाल्ल्याने फायदा होतो, ज्याच्यामध्ये प्रमाणामध्ये सुंठी मिसळल्याने अजून हाडांसाठी उपयोग पडतो. दूध आणि दुधाचे पदार्थ झाले. आणि पालेभाज्यांमध्ये तांदूळचा, चाकवत, माठाची, चिलाची या डिटॉक्स म्हणूनही काम करतात आणि हाडांच्या आरोग्यालाही चांगले असतात. दुसरी गोष्ट अजून महत्त्वाची, नैसर्गिक स्रोत जर आपल्याला कॅल्शियमचा हवा असेल तर सकाळच्या कोवळ्या उन्हात बसणं चांगलं असतं. कारण जरा मागे पाहून जर आपण विचार केला तर पहिल्या ज्या आपल्या आजी वगैरे बायका होत्या तर ह्यांना लॅबही माहिती नव्हती. आपण आता लॅबमध्ये जाऊ लागलो तर आपल्याला दिसायला लागलं की कॅल्शियम डेफिशियन्सी आहे, व्हायटॅमिन डेफिशियन्सी आहे. या लोकांना लॅब माहिती नव्हती, कारण त्यांची दिनचर्याच योग्य स्वरूपात होती. आणि हा फॉर्म्युला कायम लक्षात ठेवणं की लवकर उठे, लवकर निजे आणि वेळापत्रक बनवून तुम्ही तुमचा आहार घ्यायला हवा. कॅल्शियमची इम्प्रूव्हमेंट नक्कीच वाढेल. नक्कीच. मला वाटतं आहार काय घ्यायचा आहे मॅडमनी खूप छान पद्धतीने सांगितलं आणि त्याचबरोबर बाकीच्या गोष्टीसुद्धा आपल्याला त्या एक एक करून सांगतात. आता यालाच जोडून मॅडम पुढचा प्रश्न विचारायचा की आत्ताच तुम्ही उल्लेख केलात की पूर्वीच्या आजींना लॅब माहितीच नव्हती. नक्कीच. आजही जर आपण थोडंसं ग्रामीण भागाकडे वळलो किंवा आदिवासी पाड्यांच्या स्वरूपाकडे जर वळलो तर तिथे आपल्याला बघायला मिळतं की तिथे ज्या काही सखी आहेत त्यांना त्यांच्याकडे काही जिम नसते किंवा ते काही आपल्यासारखी जिम जॉईन करत नाहीत किंवा हेल्थच्या बाबतीत ते फारसे तितके जागरूक नसतात. आणि मग कदाचित त्यांच्याकडून थोडंसं दिनचर्येकडे दुर्लक्ष झालं किंवा आहाराच्या बाबतीत काय घ्यायचं त्यांना नेमकं कळलं नाही किंवा विहार तुम्ही दिनचर्या म्हणालात कशी करायची ते समजलं नाही, तर कदाचित त्यांच्यावरती हे आरोग्यविषयक संकट येऊ शकतं, काही विकार त्यांना जडू शकतात. तर ह्या ग्रामीण भागातल्या किंवा आदिवासी पाड्यातल्या महिलांना आपण आहाराविषयक काय मार्गदर्शन कराल किंवा दिनचर्येविषयी काय सांगाल. बरोबर. अशी संकल्पना मुळातच ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलींनी किंवा महिलांनीही काढून टाकावी की आपल्याला या आहार किंवा डाएट वगैरे ह्या काही गोष्टी जमणार नाहीत. त्याच्यामुळं आहे ती लाईफस्टाईल चालू राहून द्या आणि डॉक्टरांकडे जाऊन ॲलोपॅथी गोळ्या म्हणा किंवा ज्या काही पॅथीच्या गोळ्या घेऊ तेच चालू राहू देत. आपल्याला काही त्या भानगडी जमणार नाहीत अशा बऱ्याच महिलांना वाटतं. कारण माझ्याकडे सुद्धा ग्रामीण भागात राहणाऱ्या ज्या पेशंट्स लोक आहेत तर त्यांना पहिला प्रश्न असा माझ्यासाठी असतो की हे पा जे काही सांगताल ते घरात अवेलेबल होईल ह्यामध्ये सांगा, कारण तुमच्या सिटीमधल्या ज्या काही महिला करतात त्या आम्हाला जमेलच असं काही नाही. तर असं काही नसतं. उलट तुम्ही खूप लकी आहात. मी तर म्हणेन की तुम्ही ग्रामीण भागात राहता तर तुम्हाला नैसर्गिक स्रोत सगळे काही मिळतं. तुमच्या शेतामध्ये जे काही तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने वाढवलं जातं बिना खताचे किंवा
कमीत कमी खताचं तुमच्या डोळ्यासमोर जे वाढते ना ते तुमच्यासाठी पौष्टिक असतं. तुमच्या डोळ्यासमोर गाईच्या दुधाची धार काढली जाते, त्यानंतर तुम्ही स्वतः बनवलेलं तूप तुमच्याकडे असतं आणि कवळ्या उन्हामध्ये तुम्हाला सकाळी शेतात कामं करायला जावं लागतं, तर ही सगळी नैसर्गिक स्रोत तुमच्यासाठी असतात. त्यामुळे ही संकल्पना मुळातच काढून टाका. आणि मी आत्ता जसं सांगितलं तशा चाकवत, माठाची, चिलाची, तांदूळचा म्हणजे त्याला बथुआ म्हणतात, या सगळ्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल राहतात. कारण मी जेव्हा सिटीमधील महिलांना हे सगळं आणायला सांगते तर त्यांना 10-12 दिवस ह्या सगळ्या शोधतच बसावं लागतात. कोथिंबीर तुमच्याकडे भरपूर प्रमाणात मिळते, तर कोथिंबीर ही डिटॉक्सचं काम करते. प्रत्येक आहारामध्ये कोथिंबीर आणि अद्रकचा वापर जास्त असावा की तुमची बॉडी डिटॉक्स होईल. एखाद्याला वजन कमी करायचं असेल, ग्रामीण भागातील मुलींना असो, महिलांना असो, तर नाही आपल्याला बदाम आणि सुकामेवा खाता आला ना तरी निदान सकाळी प्रोटीनयुक्त आहार असावा. म्हणजे प्रथिनयुक्त आहार कशामध्ये असतात तर भिजवलेल्या कडधान्यामध्ये. नुसतेच भिजवलेले नाही तर त्याला चांगल्या प्रकारे उपरण्यात बांधून जे मोड येतात ना नैसर्गिक पद्धतीने. कारण आमच्या सिटीमधल्या महिलांना ना अति होणं फार बरं वाटतं. म्हणजे जसं मी आता म्हणलं, अति पटकन वजन कमी करणे, अति वाढवणे, अति मोड आणणे एका मशीनमध्ये ठेवून. तर तुमच्याकडे ती पद्धत चांगली असते, उपरण्यामध्ये बांधून इतके मोड येतात, त्याचा आहारात समावेश करावा. प्रत्येक दरवेळी तुम्ही स्वतः वेळापत्रक बनवू शकता. आज मोड आलेली मटकी झाली, मूग झाली, हुलगे झाले अशा. त्याच्यानंतर पारंपरिक गोष्टी तुमच्याकडेच बनल्या जातात ज्या आमच्यासारख्या लोकांना शिकता येतात. की हुलग्याच्या पिठापासून शेंगोळे बनवतात, तर ते तुमच्या हिमोग्लोबिनसाठी आणि कॅल्शियमसाठी सुद्धा मदत करतात. तर धपाटे झाले, धिरडे झाले, नाचणी, ज्वारी, ह्या सगळ्या गोष्टी. आदिवासी भागांकडे जर आपण पाहिलं तर त्यांच्यामध्ये भात जास्त खाण्यात येतो. म्हणून त्या महिला काही जाड आहेत का तर भाताने मुळातच वजन वाढत नाही. त्या महिला आणखीन काटक असतात. तर भातामध्ये चांगले स्रोत असतात. पण मग कुठला भात खावा तर हातसडीचा, विदाऊट पॉलिशचा, हे भात खाण्यात जावं. आपण काय करतो, बासमती चावल खातो, त्याच्यानंतर पॉलिशचे जे असतील त्या गोष्टी खातो. एखाद्या वेळेस ठीक आहे, आपण चवीला किंवा पाहुणे घरी आले म्हणून एखाद्या वेळेस ठीक आहे, पण रेग्युलर आहारामध्ये सगळ्यात चांगला तांदूळ हा राशनचा असतो, ज्याला पॉलिश नसते आणि तो स्वस्तही दरात मिळतो. त्यामुळे तुमच्याकडे ती पद्धत योग्य स्वरूपाने पुढे येते तर तिलाच कंटिन्यू करा. जुनं तेच सोनं ही प्रामाणिक व्याख्या मी सगळ्यांना समजावून सांगत असते आणि मीही स्वतः ती अंमलात आणते. लवकर उठे, लवकर निजे. आणि पहिले ब्राऊन शुगर, ब्राऊन राईस, त्याच्यानंतर ब्लॅक सॉल्टसुद्धा आत्ता कुठे आहारात आलेला आहे. आणि जे काही भेसळयुक्त गोष्टी आहेत तर त्या आत्ता कुठे बाहेर यायला लागल्या. तुमच्याकडे अजूनही ते प्युअर फॉर्ममध्ये आहेत. तर ह्याला तुम्ही स्वतःच प्रौढ मानून, ह्याला सकारात्मकता मानून तुम्हीसुद्धा आहार आणि योग्य जीवनशैली बनवून सगळी काही लाईफस्टाईल चेंज करू शकता. कारण तसं कम्पेअर केलं तर तुमच्यामध्ये सकारात्मकता ही भरभरून असते कम्पेअर टू सिटी लेडीजमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समावेश करू शकता. त्याच्याबरोबर आणखीन मला सांगावंसं वाटतं की निदान नाही आपल्याला जिम आणि वर्कआउट काही जॉईन करता येते ना तर निदान 30 मिनिटे चालायला जा. सूर्यनमस्कार सकाळी 7 वाजायच्या आत 12 सूर्यनमस्कार सूर्याची नावं घेऊन तरी करायला लागा. कारण आपल्या अवतीभोवती पॉझिटिव्हिटी असते आणि ती फक्त अट्रॅक्ट झाली ना तर तिचा प्रभाव वेगळाच पडतो. दुपारी 12 ते 12:30 दरम्यान जेवण करा. संध्याकाळी 6:30 ते 7 पौष्टिक आहार अजूनही तुम्ही घ्यायला हरकत नाही. आणि तुमच्या वेळा तर योग्यच आहेत लवकर निजण्याच्या, तर त्या तशाच चालू ठेवा. रात्री झोपताना कंपल्सरी तूप घातलेलं दूध तुम्ही आहारात घेऊ शकता. खूप छान. मला वाटतं एक एक गोष्टी आपल्याला समजत आहेत. गीर गाईचं त्यांनी तूप आपल्याला सांगितलं जे आहारात समाविष्ट करायला हवं. इव्हन दुधात तूप घाला असंही त्या म्हणतात. कडधान्यांचा समावेश, विशेषतः मोड आणलेल्या नाही, उपरणात बांधून मोड आणलेली ही सगळी जी कडधान्य आहेत. खूप छान मॅडम मार्गदर्शन करतायत आणि मला खात्री आहे की आपल्याला अजून याविषयी जाणून घ्यायचं आहे. त्या मॅडम असंच मार्गदर्शन आपल्याला पुढे सुरू ठेवणार आहेत. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आम्ही लगेचच परत येतोय. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. 12 एप्रिल 1975 मुंबई ग्राहक पंचायतीच्या ह्या कार्याचा मुंबईत शुभारंभ झाला. ग्राहकांना अचूक आणि योग्य मार्गदर्शन करणारा कार्यक्रम. मेडिक्लेम कंपनी, इन्शुरन्स कंपनीने पैसे खूप सारे कापून दिले होते आणि मला असं सांगितलं गेलं की जे आहे ते बरोबर आहे. ग्राहक आल्यानंतर ग्राहकांना त्यांचे हक्क, त्यांचे अधिकार काय आहेत हे सांगण्याचं ते एक उत्तम व्यासपीठ आहे. आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करणारा कार्यक्रम. आयुर्विमा हा एक करार आहे. लाईफ इन्शुरन्स कंपनी आणि ग्राहक या दोन्ही मधला हा करार आहे. जर तिकडे तुमचं तक्रारींचं निराकरण नाही झालं तर तुम्ही ग्राहक न्यायालयात जाऊ शकता. जागो ग्राहक प्रसारण दर सोमवारी सायंकाळी 7:30 वाजता, दर मंगळवारी दुपारी 2:30 वाजता आणि दर बुधवारी सकाळी 10 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर.
सह्याद्री वाहिनीच्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपण पाहू शकता. तांबड्या कुशीत पाऊस शिरावा अन मातीतून अंकुर फुटावा. जातिवंत बियाण्यांची उत्पत्ती, शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान, अनुभवी तज्ज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल, उत्साह आणि त्यातून शेतीपूरक उद्योगाला मिळालेली चालना या संबंधीची परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषी दर्शन. प्रसारण सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी 6 वाजता आणि पुन्हा प्रसारण सोमवार, मंगळवार, गुरुवार सकाळी 6 वाजता. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते. आजचा विषय आहे महिलांसाठी पोषक आहार आणि आपल्याला मार्गदर्शन करतात आहार तज्ज्ञ माधुरी ठोंबरे. कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपण एक फोन घेणार आहोत. आपल्याला रवींद्र कुडाळकर प्रश्न विचारतायत जळगावहून. नमस्कार रवींद्रजी. हॅलो हॅलो, प्रश्न विचारा. हॅलो, आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो. हा नमस्कार मॅडम, मी रवींद्र कुडाळकर बोलतोय. बोला. जळगाववरनं. आवाज येतोय? हो येतोय. प्रश्न विचारा. आवाज येतोय? हो येतोय येतोय. हा नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर जळगाववरनं बोलतोय. खरं तर मॅडम खूप छान माहिती अगदी सुरुवातीपासूनच देत आहेत आणि खूप छान त्यांचे कार्य आहे. आणि मला आज आनंद यासाठी होतो की मी प्रॉपर अहमदनगरचा आहे, त्यामुळे मॅडम बद्दल मला अभिमान वाटतोय खूप. माझे 2 प्रश्न आहेत मॅडमजी. पहिला प्रश्न माझा असा आहे की शेतामध्ये शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या महिला असोत किंवा कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिला असोत, कामगार महिला, तसेच अशा अनेक असंख्य महिला वर्ग आहे जे दिवसाचे जास्त तास काम करतात. तर अशा महिलांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यांनी कुठला आहार घ्यावा की ज्यायोगे कार्यक्षमता देखील त्यांची वाढली पाहिजे, त्यांची तब्येतही छान राहिली पाहिजे, हे सांगा. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की स्वयंपाक करताना आहारामध्ये आलटून पालटून वेगवेगळ्या प्रकारचं तेल वापरलं तर ते कितपत लाभदायक राहू शकेल स्वयंपाकाच्या दृष्टीने. धन्यवाद आणि शुभेच्छा. नक्कीच नक्कीच. आपले दोन्ही प्रश्न खूप सुंदर आहेत. आणि त्यातला पहिला प्रश्न हा होता की शेतमजूर असेल, काम करणारी शेतातली महिला किंवा आताच्या आपल्या IT सेक्टरमधली कंपनीत काम करणारी महिला असेल, बरेचदा खरंच असं होतं की सकाळी घर सोडल्यानंतर तिला पुन्हा कधी खायला मिळेल किंवा मिळेल की नाही कामाच्या रामगाड्यात, तर ह्याच्या वेळा खरंच फिक्स नसतात. आणि मग या सगळ्या ह्याच्यात तिने आहार कसा घ्यावा याविषयी काय सांगाल? आणि त्यांचा दुसरा प्रश्न होता की स्वयंपाकघरात तेल वापरताना आलटून पालटून जर तेल बदललं तर ते कितपत योग्य आहे, काय सांगाल? बरोबर. आहाराच्या आधी मी पुन्हा एकदा सांगेल की कुठल्याही महिला असो, शेतमजूर असो की कंपनीत काम करणारे असो किंवा IT सेक्टरमध्ये काम करणारे असो, प्रायोरिटी ही मानसिक स्थैर्यता, स्टॅबिलिटी यांना द्या. कारण लक्षात असू द्या की मानसिक स्थैर्यताशिवाय तुम्ही शारीरिक स्थैर्यतेकडे लक्ष देऊ शकणार नाही किंवा फोकस करू शकणार नाही. जोपर्यंत मेंटल हेल्थ चांगली नसेल तोपर्यंत फिजिकल हेल्थला काही महत्त्व देता येत नाही. म्हणजे तुम्ही कितीही व्यायाम करा, कितीही फिरायला जा, पण तुम्ही मेंटलीच कुठे स्ट्रेसमध्ये असाल आणि तुम्हाला सगळं ताणतणाव, चिडचिडेपणा येत असेल तर तो फिजिकलकडे लक्ष जात नाही आणि आपण सगळं काही अर्धवट सोडून देतो. मग ह्याच्यासाठी तुकोबरायांनीच सांगितलेलं आहे की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुमचे मन प्रसन्न करा, त्यासाठी तुम्ही हवा तो एखादा छंद जोपासा, तुम्ही बाहेर फिरायला जा, फिजिकल ॲक्टिव्हिटी हळूहळू चालू करायला लागा, संवाद साधत जा, नकारात्मकता ज्या काही गोष्टी त्या कमी करायला लागा. आणि मग जेव्हा तुमचं मन असं स्ट्रॉंग होईल, एखादं फोकस टार्गेट होईल की हां आता मी करू शकते, तर सुरुवात तिथून करायला हवी. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीलाच मी आत्ता सांगितलं तसं की पहिला चालू करावा तो नाश्ता. सकाळी 8:30 ते 9 जो काही अवेलेबल घरात असेल तो तुम्ही नाश्ता करा. मी तर म्हणेन तुम्ही चपाती, त्याला जवस चटणी किंवा तिळाची चटणी किंवा आपण त्या हुलगे वगैरे त्याच्या पिठाचेही जर शेंगोळे सकाळी नाश्त्यामध्ये खाल्ले तर तेही चालतात. आणि ह्या चपातीचे रोल खाल्ले तेही चालतात. म्हणजेच काय, तुमच्या आहारामध्ये सकाळी जर omega-3, omega-6, त्याच्यानंतर प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स ह्याच्यापैकी कुठलाही आहार गेला तरी चालत असतो. ना की जरुरी नसतं की तुमचा प्रथिनयुक्तच आहार सकाळी जायला हवं, मग तुम्हाला ते प्रोटीन्स वगैरे मार्केटेड प्रोडक्ट भेटत नाही म्हणून चिंतेचं खरं कारण काही नसतं. तर मग सगळ्यात आधी
आधी नाश्ता 8:30 ते 9 मध्ये व्हायला हवा, कारण लक्षात असू द्या आपला जो लिव्हर असतो तो खूप हेल्दी असतो. आपण जे काही फळं वगैरे खातो, जे काही गोड गोष्टी खातो, पोळी खाऊ, बाजरी खाऊ, ह्यांच्यामध्ये सुद्धा ग्लुटन्स असतात. तर ह्यांचा सगळा समावेश कुठे होतो तर लिव्हरमध्ये असतो. लिव्हर हा हेल्दी असतो आणि त्याच्यावर जी टोपी असते ती पँक्रिया असते, स्वादुपिंड. तर ही ॲक्टिव्ह राहण्यासाठी सकाळी तुमचा नाश्ता जरुरी असतो. जेव्हा सूर्य उगवतो तर त्यावेळेस कुठे अग्नी प्रज्वलित होत असतो आणि आपण त्याच वेळेस त्याला नाश्ता देत नाही आणि अगदी 11-12ला लगेच जेवायला बसतो. तसं न करता दुपारी 12 ते 12:30 मध्ये जेवण करायचं आहे आणि आहारामध्ये पोळी असो, त्याच्यानंतर ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, नाचणीची भाकरी किंवा धिरडं किंवा नाहीच काही तर तांदूळ भात आणि रसा एखाद्या भाजीचा खाल्ला तरीही चालतो. पण एका वेळेला एकच कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके घेण्यात यावी. म्हणजे गहू तर गहू, ज्वारी तर ज्वारी, सगळ्यांचं मिक्सिंग नसावं. त्याने वजन वाढतं किंवा बॅलन्स राहत नाही. मग त्याने मानसिक स्थैर्यतासुद्धा बिघडते, कारण आपण जो काही आहार घेतो तो शरीरावर परिणाम करत असतो. आणि म्हणूनच शरीर आणि आहार या दोन्हींचा बॅलन्स राखता हा सगळा आहार घ्यायला हवा. ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट राहिली ती म्हणजे संध्याकाळी फळं खाण्याचा टाईम असतो 5 ते 6 मध्ये. तर सीझनल फळं खा. सगळी काही फळं आहारात असू द्या, ते आंबा असो, टरबूज असो, त्याच्यानंतर फायबर्स असलेले पपई आहे, सफरचंद आहे, या सगळ्या गोष्टींचं, केळी तुम्ही खाऊ शकता. या सगळ्या गोष्टींचा समावेश असावा. आणि संध्याकाळी जर जो कोणी 4 कप चहा घेत असेल तर त्यांनी 1 कपवर यावं. सडन बंद नाही करावं, कारण तुम्ही त्याची चिडचिडेपणा करायला लागता आणि तुम्हाला वाटतं की हे सगळं मी वेळा काहीतरी बदललाय ना म्हणून होतं. तसं नसतं. तुमची सवय इतके वर्षानुवर्ष आलेली असते, ती ताबडतोब बंद होत नसते. तर ती हळूहळू करा आणि 1 कप चहा घ्या, थोडीशी साखर टाकून. पण स्टिविया वगैरे ह्याचा यूज मात्र आहारात करू नका, कारण लक्षात असू द्या किडनी ही खूप नाजूक असते आणि केमिकल गोष्टीचा तिच्यावर खूप परिणाम होत असतो. म्हणून स्टिवियामध्ये शेवटी केमिकल्सच येतात. तर जरुरी नाही की ती घेणं, तर साधी आपली घरातली साखर 5 ग्रामपर्यंत तुम्हाला दिवसभरात तेवढी आवश्यकताही असते. नाही काही साखर घ्यायची तर मोठी मिश्री खडी साखर असते, तिची पावडर बनवून घरात ठेवा आणि त्याचा चहा किंवा गुळाचा चहा तुम्ही घेऊ शकता. आणि संध्याकाळी 6:30 ते 7, हार्डली 7:30 पर्यंत जेवण करायला हवं. पण मात्र आता जे काही मेट्रो सिटीमध्ये किंवा ज्या IT सेक्टरमध्ये मुली असतात तर त्यांना कामाचं स्वरूप जरा त्यांचं बदललेलं असतं. तर मी त्याच्यावरती की ती यायची जायची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये तर घरीच पोचत नाही, तर मग आहार कसा घेणार, बनवायचाही असतो आणि परत तिला जेवायचंही असतं आणि तिला लवकर झोपायचंही असतं, कारण सकाळचं शेड्यूल तिचं त्या पद्धतीने बनलेलं असतं. तर तिला त्याच्यामध्ये डिस्टर्ब नाही करतात. तर हलका आहार घ्यावा. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही सूप झाले, त्याच्यानंतर अगदीच मुगडा खिचडी पातळ जरी घेतली तरी तुमचं वजन वाढणार नाही किंवा त्याने कमकोतपणा तुम्हाला नक्कीच येणार नाही. कारण तुम्हाला झोपताना हळदीचं दूध, ज्याच्यामध्ये हळद म्हणजे टर्मरिक जी आहे तर ती अँटीऑक्सिडंट काम करते आणि आपले DNA जे असतात तर त्यांना रिपेरिंगचं काम करते आणि DNA डॅमेज जे झालेले असतील तर त्याला आणखीन सपोर्ट करते की त्याचा बचाव कसा करावा. म्हणजे हळद आणि अद्रक ह्यांचं मिश्रण करून दुधामध्ये घेतल्याने आणि गिरगायचे 25 ते 30 ml रात्री झोपताना तूप घेतल्याने तुमचा तो कमकोतपणा राहणार नाही. बरं, मला आता हे विचारायचं की आता उन्हाळा आहे, तर मग असं आपण म्हणतो की हळद जर घातली तर ती उष्ण पडते. तर मग नेमकं हे दुधामध्ये हळद कधी घालावी आणि तुम्ही म्हणलात तसं की ते तूप आहे, मग त्याचा समावेश कधी करावा? बरोबर. हळद जर आपण कच्ची खाण्यात घेतली तर ती उष्ण राहते आणि ती जर दुधात शिजवली, म्हणजे आमच्या प्रोसेसमध्ये असं असतं की जर तुम्ही 200 ml जर दूध असेल तर त्याच्यामध्ये 5 ते 10 ग्राम जर हळद घातली तर तिला जवळजवळ 15 ते 20 मिनिट तरी उकळून द्यावं. मग ती हळद त्याच्यामध्ये शिजते आणि तिच्यामधला जो उष्ण प्रकार आहे ना तर तो मंदावतो. मग हे आहारात घेण्यास काही हरकत नसतं. आणि तूप हे म्हणजे गाईचं तूप तरी हे उष्णता निर्माण न करता थंडावा देतं. त्याच्यामुळे तुम्ही ते हळदीचं दूध, अद्रक वगैरे टाकून मग गवती चहा असो, विलायची असो, काय तुम्हाला बाकी कंटेंट घालायचे असतील, पण महत्त्वाचं असतं दूध, हळद आणि अद्रक. त्याच्यानंतर जेव्हा आपण कपमध्ये हे दूध वतू तर नंतर दूध थोडंसं थंड झाल्यानंतर गूळ ॲड करावा, कारण गरम दुधामध्ये गूळ जर टाकला तर फाटतो आणि मग आपल्याला वाटतं की ते तुपाने फाटलं का, तर मग नंतर प्यायच्या वेळेला त्याच्यामध्ये 25 ते 30 ml तूप पिऊन जरी तुम्ही झोपलात तरी तुमची चरबी हमखास वाढणार नाहीत. उलट ते शरीर सुधारण्यासाठी नक्कीच मदत करेल. त्यानंतर अजून मार्गदर्शन करतायत म्हणूनच प्रेक्षक विश्वास ठेवतील, नाही तर असा एक समज आहे, गैरसमज म्हणता येईल समजापेक्षा, की तूप खाल्ल्यामुळे माझी चरबी वाढते, कोलेस्ट्रॉल
वाढतंय. तर मुळात हा गैरसमज दूर करावा असं मॅडमचं म्हणणं आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं कृपया. आणि त्यांचं हेही म्हणणं होतं की महिलांनी जर दुपारचा आहार व्यवस्थित घेतला तर संध्याकाळचा आहार हलका घ्यावा आणि शरीर संतुलित करायला ज्याला जमतं ना तर त्याला जीवन कळलं असं मला वाटतं. कारण मग त्यांनी खर्च करायला विसरायचं नाही. संध्याकाळचा आहार जर हलका घेतलाय ना भरपेट असा सकाळचा नाश्ता असावा. आणि अजून एक त्यांचा प्रश्न होता की ज्या तेलाचा एक प्रश्न होता. तर तेल हे घाण्याचंच वापरावं. जुनं तेच सोनं. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे घाण्याचे तेल उत्तम असतात आणि दर 30 दिवसाला तुम्ही तेल बदलू शकतात. जरुरी नसतं की 15-20 दिवस झाले. तर माझ्या काही असं कानावर आलेलं होतं की त्या 15-20 किंवा 8-10 दिवसाला आम्ही दुसरं तेल लगेच यूज करतो. अशी घाई न करता 30 दिवस तरी शरीराला द्यावेत आणि त्या पद्धतीने घाण्याचं तेल आणावं. त्याच्यामध्ये करडईचं, नारळाचं, त्याच्यानंतर सोयाबीनचं हे तेल पौष्टिक असतं. हार्टचे काही प्रॉब्लेम्स असतील तर करडईचं तेल वापरण्यात घ्यावं. आणि तूप मात्र गाईचंच खावं. म्हशीचं तूप त्यांनाच आम्ही सजेस्ट करतो ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांना. म्हणजे तेही मी बंद करायला सांगत नाही पण वजन वाढवण्यासाठी आणि ज्यांची लाईफस्टाईल वेगळी त्या पद्धतीने असते. पण आपल्याला जर भागदौड जास्त करायची आणि आपल्याला वजनही नियंत्रणात ठेवायचं आहे तर गिर गायचं तूप प्राधान्य. आणि त्याच्यानंतर मग जर्सी गाय आहे, त्याच्यानंतर गावरान गायी आहेत ज्या खेड्यात असतात त्या, यांचं घरी बनवलेलं साजक तूप खाण्यात घ्यावं. याने चरबी वाढणार नाही. मानसिक हेल्थ म्हणजेच आपल्या माथ्यामध्ये जी पिट्युटरी ग्लँड असते तर त्या हॉर्मोनसाठी ती खूप स्टॅबिलिटी देते. अजून एक त्याच्यामध्ये असं होतं की जर तुमचं संध्याकाळी जर जेवण उशिरा होतं आहे आणि त्याच्यामध्ये मुगडाळ खिचडी पातळ खाल्ली चालतं, मुगाचं सूप पिलं तर चालतं. दररोज वेगवेगळे सूप बनवावे आणि सूप बनवायला हल्ली एक 15-20 मिनिट लागतात पण ते आपल्याला लेंदी वाटतं म्हणून आपण रेडी टू कुक याला प्राधान्य देतो. पण लक्षात असू द्या त्याच्यामध्ये मसाले असतात ज्याने तुमची ॲसिडिटी वाढू शकते आणि दिवसभर जो पुढचा दिवस आहे ना तो खराब होऊ शकतो. म्हणून घरी एक मोड आलेल्या कडधान्याचं सूप, गाजरचं सूप असो, नाचणीचं सूप गूळ घालून घेतलेलं असो, पातळ मुगडा खिचडी तूप टाकून असो किंवा भगर ताक भात सुद्धा तुम्ही रात्री खाऊ शकता. ज्याला ॲसिडिटी त्याच्यानंतर किडनीचे आजार नसतील त्याने रात्री झोपताना भगर ताक भात याचं खिचडी बनवून हे पण तुपासोबत खाऊ शकता. लक्षात असू द्या भगर ही उष्ण असते पण ती जर पाण्यात शिजवली तर ती उष्णता वाढवते आणि ती जर ताकामध्ये शिजवली गेली तर ती उष्णता नक्कीच कमी करते. कारण ताक हे फर्मेंटेड प्रोसेस असते आणि ताकाला जेव्हा बॉईल करून भाजलेली भगर त्याच्यात ॲड केली जाते तर ती उष्णता कमी करते. कारण तुम्हाला त्याच्यात अद्रकही घालायचं आहे आणि उष्णता कमी करण्यासाठी तुम्हाला तूपही त्याच्यात घालायचं आहे तर उष्णता वाढत नाही. पण बॅलन्स करायला शिकवा. मी आत्ता सांगितलं तसं संतुलन ज्याला जमतं त्याला जीवन कळतं. मग आपलं रात्री असा आहार झाला तर सकाळी निदान 30 मिनिटं चालायला काही वेळ जात नसतो. मोबाईल जर आपण सहज हातात घेतला तर असं आपल्याला रील्स पाहण्यात आणि एकमेकाशी चॅट करण्यात 45 ते 50 मिनिटं आरामशीर निघून जातात. तर 30 मिनिटं चालावं. प्राणायामी 30 मिनिटे करावेत आणि सकाळी मात्र भरपेट नाश्ता असावा. आणि खरंच आहे म्हणजे स्क्रीन टाइम कमी करून जर आपला वॉक टाइम वाढवला तर नक्कीच सखीला याचा फायदा होणार आणि खूप छान ते आपल्याला मार्गदर्शन करतायत. एक फोन येतोय तो आपण घेऊया. विनया परब आपल्याला विरारून प्रश्न विचारतायत. नमस्कार विनयाजी. नमस्कार. प्रश्न विचारा आपला. हॅलो, प्रश्न विचारा. विनयाजी प्रश्न विचारा. हॅलो हॅलो हॅलो, आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो, प्रश्न विचारा विनयाजी. मला वाटतं काही तांत्रिक अडचणींमुळे फोन आपला कट झालाय. आता तुम्ही नाचणीचा उल्लेख केला होता. तर काही जणांचं असं म्हणणं असतं की नाचणीने बद्धकोष्ठतेचाही त्रास होतो तर त्याच्यावरती काय आपल्याकडे उपाय आहे? मग बॅलन्स आपण त्यासाठीच करावं की नाचणीचं सूप जेव्हा घेऊ तर आपण गूळ ॲड करणार आहे म्हणजेच हा अग्नी प्रज्वलित करणार तर मेटाबॉलिझम हमखास वाढतं आणि तुपाने आपल्याला जसं उष्णता कमी करतं, मेंटल हेल्थसाठी चांगलं असतं, पिट्युटरी ग्लँडसाठी चांगलं असतं. पिट्युटरी ग्लँडचं मला एक सांगा असं वाटतं की ती सगळ्या हॉर्मोन्सची बॉस असते. म्हणजे तिला सहस्रकार चक्र असं संबोधलं जातं. सगळ्या हॉर्मोन्स तुमच्या महिलांमध्ये म्हणजे जे काही युटेरस हॉर्मोन्स असतात, प्रोजेस्टन असो त्याच्यानंतर इस्ट्रोजन असो, हे सगळे हॉर्मोन्स पिट्युटरी ग्लँड सगळ्यांची ती बॉस असते. तर तिलाच ऍक्टिव्ह करून जर आपण रात्री तिला ऍक्टिव्ह करून झोपलो म्हणजे संध्याकाळी झोपताना 50 वेळेस टॅप 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 इथे करावं. हातामध्ये नारळाचं तेल साधं आपल्याला जे नैसर्गिक
त्या मिळतं ते म्हणजे घाण्याचं, आणि 50 वेळेस टॅप करून झोपलं तर आणि 3 ओंकार केलं तर पिट्युटरी ग्लँड ही ॲक्टिव्ह होते. जेव्हा तुम्ही ओंकारचा उच्चार करता म्हणजे म जे शेवटी येतं ना, ते ती व्हायब्रेशन्स तुमच्या इथे येतात. तर मग ह्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला झोप शांत लागते आणि हळूहळू पुढचे दिवसाची दिनचर्याही बदलते. पण लक्षात असू द्या, तूप खाऊन रूप कधी येत नसतं. म्हणजे आज चालू केलं तर ते उद्या परवा रिझल्ट त्याला काही दिसत नसतो. 7 दिवस, 30 दिवस, 90 दिवस, कदाचित 1 वर्षही त्याला टाईम लागत असतो. मग अशा प्रकारे नाचणीमध्ये जर गूळ घातला आणि आपण तूप घालून खाणार आहोत ना, तर त्याने बद्धकोष्ठता येणार नाही. आणि दुपारच्या जेवणामध्ये सलाड घ्यायला विसरायचं नाही, ज्याच्यामुळे बद्धकोष्ठता येणार नाही. आणि प्रत्येक आहारामध्ये म्हणजे नाश्त्यामध्ये, दुपारच्या जेवणामध्ये आणि रात्रीच्या जेवणामध्ये आवर्जून असे 5 ते 10 ml तुपाचा सरास वापर असावा की ज्याने तुम्हाला बद्धकोष्ठता येणार नाही. आणि बरोबर आहे, कारण पोट आपली ही फॅक्टरी असते आणि आपण जे काही खातो तर ते सगळं फॅक्टरीमध्ये बनतं ना, तर त्याचा इफेक्ट पुढच्या आरोग्यावर दिसून येतो. त्यामुळे चावून अन्न खाणे, जेवताना अगदी पाणी प्यायची सवय असलीच तर घोटघोट पाणी पिणे, जेवल्यानंतर पाचक गोष्टी जसं ताक, दही मी सांगितलं, किंवा अर्ध्या तासानंतर तुम्ही 2-3 ग्लास पाणी पिऊ शकता. आणि त्याच्यामध्ये फायबर्सच्या गोष्टी म्हणजे ज्वारी, त्याच्यानंतर कधी बाजरी आणि भात जरी खाल्ला, कधी दही भात जरी खाल्ला तर बद्धकोष्ठता कमी होऊ शकते. तर बॅलन्स करावं. आणि बद्धकोष्ठता गेली तर बरेच विकारापासूनही आपण दूर राहू शकतो. आणि यासाठी खूप छान मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे आहाराविषयक. असंच त्या पुढेही करणार आहेत. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. इंडियाचे नंबर 1 सिप्लाटिन याचं पोव्हिडॉन आयोडीन स्किन इन्फेक्शन्सवर परिणाम करतं आणि त्वचा सोलवटणे, कापणे आणि जळण्यावरही. सिप्लाटिन स्किनचं फर्स्ट एड. रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी 11:30 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. हो शब्द स्वरांचे बनती गाणे, साजन आनंद तराणे, रसिकांची ही जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या. सुरेल गाण्यांच्या गमतीदार गोष्टी दर गुरुवार आणि शुक्रवार सायंकाळी 7:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतो आहोत महिलांसाठी पोषक आहार या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत आहार तज्ज्ञ माधुरी ठोंबरे. माधुरी मॅडम, आपल्याला कार्यक्रमात पुढे जाताना एक प्रश्न मनात आहे की आपण बरेच वेळेला या शहरात राहणाऱ्या भागात महिलांना वेळ नसतो, ही एक तक्रार होते. आणि मग कुठेतरी सखीला वाटत असतं की पोषक आहार घेऊया, मग जे रेडी मिळतंय ते आपण आणूया, जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला. पण बरेच वेळेला भेसळयुक्त असेही काही पदार्थ आपल्या दृष्टिक्षेपात येतात आणि आपण ते चुकून घेतलेलेही असतात. तर मग याच्यावरती आपल्याला काय उपाय करता येईल? आपण काय याविषयी मार्गदर्शन कराल? आजकाल जी बाहेर दुधात भेसळ होते, वनस्पतींवर होते म्हणजे भाज्यांवरती, फळांवरती सुद्धा भेसळ होते. तर ह्याच्यावर आपण नियंत्रण नाही करू शकत, पण निदान आपण प्रयत्न त्याच्यामध्ये कसा करू शकतो की थोडीफार जमीन घेऊन तिचं फार्म हाऊस करून किंवा टेरेस गार्डन असो तर ते आपण सुधारणा करून डेव्हलप करून तिथे आपल्याला हवा असलेला कमीत कमी निदान म्हणजे गरजेपुरती तरी भाजीपाला किंवा फळभाज्या तिथून घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला पेरू, आंबा, चिकू ह्या गोष्टी आपल्या अंगणात सुद्धा आपण वाढू शकतो. आणि कोथिंबीर झालं, शेवगा झालं, गवार झाले, त्याच्यानंतर कित्येक गोष्टी आहे. नागिनीच्या पानांचा वेल झाला, नागिनीच्या पानांमध्ये सुद्धा कॅल्शियम स्त्रोत खूप असतं. तर हे तुम्ही चुन्यासोबत जर खाल्लं तर तेही वाढतं. तर त्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिजे त्या प्रमाणात टेरेस गार्डन असो किंवा फार्म हाऊस डेव्हलप करू शकता. याने 2 गोष्टी होतात.
एक तर फार्म हाऊस डेव्हलप केल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास म्हणजे जमिनीची सुद्धा हेल्थ सुधारण्यास मदत होते आणि दुसरी गोष्ट की आपले आरोग्यसुद्धा पौष्टिककडे वळण्याकडे मदत होते. तर ह्या दोन्ही गोष्टींचं संमेलन करून आपण त्या भेसळयुक्त गोष्टींना, बाहेरच्या गोष्टींना नियंत्रित नाही करू शकत, परंतु आपल्या डोळ्यासमोर आपण अशा काही गोष्टी ॲड करू शकतो की ज्याने ह्या गोष्टी आपल्या आरोग्याला आणखीन पोषक कशा बनवता येतील. आणि हे ऑर्गॅनिक बॅग आपण केली तर खरंच त्याच्यात छोट्या छोट्या आपण फळं किंवा भाज्या नक्कीच घेऊ शकतो. आणि या दृष्टीने अजून एक प्रश्न मनात आहे की सखी म्हटल्यानंतर तिच्यासाठी तिचे केस, तिची त्वचा, तिचा चेहरा ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि मग कुठेतरी आहाराचा परिणाम होऊन हे होतंय किंवा असंही आपल्याला डॉक्टर सांगतात. तर केस गळती कमी व्हावी किंवा तिची त्वचा छान तजेलदार राहावी, तिचा चेहरा खूप छान दिसावा, यासाठी आमच्या सखींना आहारात कुठल्या गोष्टी समाविष्ट करायच्या आहेत, काय सांगाल? नक्कीच. खरं तर सध्या खरोखर खूप भेडसावणारा आणि चर्चेत असलेलाच विषय हा मांडण्यात आलेला आहे. कारण आता आपण पाहिलं तर ह्या सगळ्या जेव्हा चेहरा पाहिला जातो आरशामध्ये तर तिचे ते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अवकालीन जे केस पांढरे होतात, डोळ्याखाली काळं यायला लागतं, ही लोअर बेली वाढते, सगळंच होतं. तर ह्याचा परिणाम मानसिकदृष्ट्या होतो आणि तिचा चेहरा खराब व्हायला लागतो. तर ह्याच्यामध्ये लवकर उठे लवकर निजे झोपताना कॅस्टर ऑइल डोळ्यांच्या अवतीभोवती म्हणजे एरंड तेल लावायला हवं की डोळ्यांचे आरोग्य अजून सुधारण्यास मदत होते. आणि नैसर्गिक राहण्याचा प्रयत्न करा, मानसिक हेल्थकडे पहिली प्रायोरिटी द्या. आणि आपला भारत देश हा मुळातच योग आणि अध्यात्म याचा संबंध तो खूप जागृत झालेला किंवा लोक त्याच्याकडे पाहण्यासाठी दृष्टिकोन वेगळा आहे. तर अध्यात्माला धरून तुम्ही एकाग्रता, त्याच्यानंतर सकारात्मकता या गोष्टी वाढू शकता. त्याच्यातून तुम्हाला मानसिक स्टॅबिलिटी खूप भेटते आणि ते तेज नक्कीच आपल्या चेहऱ्यावर झळकतं. कारण तुम्ही पहा की साधू संत झाले, त्याच्यानंतर जे काही महाराज लोक आहेत त्यांचा चेहरा खूप तेजलवान असा झळकत असतो. त्याला दोन कारणं असतात, सकस आहार आणि सकस विचार हे असतात. तर आपण जे काही सौंदर्य प्रसाधनं वापरतो त्याच्यापेक्षाही जरा डोकून पाहिलं तर मानसिक दृष्ट्या जास्त आपण मदत केली ना, तिथे फोकस केला तर चेहरा उजळायला मदत होते. पण त्यासोबतच सकाळी उठल्यानंतर लिंबाचं पाणी प्यायला हवं. पण उकळत्या पाण्यात लिंबाचे थेंब न टाकता पहिले लिंबाचा रस काढून घ्यावा आणि त्याच्यात 100 डिग्री बॉइल्ड असं वॉटर त्याच्यात ॲड करावं. याने काय होतं तर व्हायटॅमिन सी आपल्याला जास्त मिळतं आणि जे काही ॲसिडिटी वगैरे सारखे आजार असतात तर हे कमी होतात या पद्धतीने लिंबू पाणी घेतल्याने. तर लिंबू पाणी आहारात असावा सकाळी 7 वाजायच्या आत. तुम्ही जेव्हा 7 वाजेनंतर लिंबू खाताल तर त्याचं ॲसिड होतं आणि खाण्यामध्ये केसांचे प्रॉब्लेम्स असो किंवा स्किनचे तर व्हायटॅमिन सी आणि एला थोडा फोकस करावा. मग व्हायटॅमिन सी अगदी सोप्या पद्धतीने लक्षात ठेवा की ज्या काही गोष्टी आंबट लागतात त्याच्यामध्ये क जीवनसत्व म्हणजे व्हायटॅमिन सी जास्त आढळतं. मग बोरं असो, चिंचेची चटणी, चिंचेचं पाणी असो, त्यानंतर संत्री असो, त्याच्यानंतर आवळा आहे, गुळवेलही आहे, या सगळ्या आंबट गोष्टी, स्ट्रॉबेरी वगैरे ह्याच्यामध्ये व्हायटॅमिन सी खूप असतं. आणि व्हायटॅमिन ए म्हणजे जे काही गडद रंगाचे हिरव्या पालेभाज्या आणि गडद रंगाचे पिवळ्या फळभाज्या यांच्यामध्ये व्हायटॅमिन ए जास्त असतं. अजीवनसत्व पपईमध्ये, केळीमध्ये, आंबामध्ये जास्त असतो. म्हणूनच मी मगाशी सांगितलं की आंबाही खाण्यात यावा, स्किन आणि केसांसाठी दोन्हींसाठी चांगला असतो. आता केसांसाठी अगदी स्पष्ट सांगायचं म्हटलं तर ओमेगा 3, ओमेगा 6 याला फोकस करा आणि झोपताना आवर्जून घाण्याचं नारळाचं तेल लावा. आणि ज्याला खूप पचपच असं तेल नको असेल, जॉब करताना आपल्याला नको वाटतं तर अर्निकासारखे हेअर ऑइल काही आहे, बदाम वगैरे, तर हे तुम्ही लावू शकता. पण मानसिक स्टॅबिलिटी, त्याच्यानंतर मग सकस आहार आणि प्रमाणबद्ध आहार घ्यावा. तुम्ही जेव्हा बाहेर पडता तर अगदी सहजपणे समोर दिसणारा समोसा वगैरे आपण पटकन उचलतो आणि तो खाण्यात घेतो. तर त्याच्यापेक्षा मोड आलेले कडधान्याचा छोटा टिफिन, भिजवलेल्या ड्रायफ्रूट्सचा छोटा टिफिन, घरातूनच जाताना फळं वगैरे कॅरी करा. नक्कीच. मला वाटतं खूप छान मार्गदर्शन आपण केलं आणि हा विषय खरं तर इतका मोठा आहे, पण त्यातल्या त्यात जे महत्त्वाचं आहे ते सगळं मॅडमनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या समोर मांडलं. आजपासून सखी मला वाटतं व्हिटॅमिन सी कडे, ए कडे जास्त लक्ष द्यायला लागतील याची मला खात्री आहे. आणि मॅडम खूप छान वेळात वेळ काढून मुळात तुम्ही इथे आलात आणि इतका छान सोप्या पद्धतीने विषय आमच्यापर्यंत पोहोचवलात, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. मीही धन्यवाद देते. आणि काळजी करू नका, परंतु काळजी घ्या आणि सकारात्मकता दृष्टीकडे जास्ती वळा. अति जे असतं ते चांगलं नसतं. तर घरगुती फ्रेश जे बनेल ना त्याच्याकडे फोकस करा. तुमचे म्हणजे सगळ्या सखींचे आहार नक्कीच आरोग्याकडे वळायला लागेल. नक्कीच. आणि आहारातूनच त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल. आजचा विषय कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. वेगवेगळी माध्यम आपण वापरू शकता.
फेसबुकवरती प्रतिक्रिया देण्यासाठी www.facebook.com/ddsahyadri, sakhisayadri@gmail.com आपला मेल ID आहे. www.youtube.com/ddsahyadri यूट्यूबवर देखील प्रतिक्रिया देता येतील. @ddsahyadri आपलं ट्विटर हँडल आहे. आजचा विषय कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर पोचवा. आपण असेच वेगवेगळे विषय घेऊन पुढच्या सखी सह्याद्रीच्या भागात भेटणारच आहोत. आता मात्र इथेच थांबायची वेळ झाली आहे. नमस्कार. नमस्कार.